नोकरी निमित्ताने आपण आपलं छोटंसं गाव किंवा छोटंसं शहर सोडून एका मोठ्या शहरामध्ये शिफ्ट होतो। आठवडाभर आपण भरपूर काम करतो आणि एखाद्या वीकेंडला आपल्याला कोणीतरी जेवायला बोलवतं। मग हे जेवायला बोलवणारे जर आपल्या गावाकडचे असतील तर त्यांना भेटायला आपण खूप जास्त एक्साइटेड होतो। रोजचं बिझी रुटीन जगत असताना आपण कामात तर असतो, पण कुठेतरी एकटेपणा मनात दडलेला असतो। पण आपल्या माणसांना भेटायचं म्हटल्यावर मन अगदी आनंदी होऊन जातं आणि अशा वेळी बायकांचं स्वयंपाकाचं काम वाचतं, स्वयंपाकाला सुट्टी पडते आणि त्यामुळे आठवड्याभराची किंवा 1-2 दिवसाची पेंडिंग कामं जर राहिली असली तर ती आपण पटापट उरकून घेतो आणि अगदी टेन्शन फ्री होऊन जातो। आणि मुलं ती तर भलतीच खुश असतात, कारण त्यांना वेगळ्या चवीचं चमचमीत काहीतरी खायला मिळणार असतं। काय बरोबर ना? नमस्कार मंडळी, मी सायली आणि आता वाजलेत संध्याकाळचे 5:30। तर आम्ही कुठे चाललोय हे तर तुम्हाला एव्हाना समजलंच असेल। सो पाटील काकू, तुम्ही मे बी आपले जुने सबस्क्रायबर्स असाल ना, तर तुम्हाला या काकूंबद्दल माहिती असेल, तुम्ही त्यांना आपल्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल। पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सांगते, माझ्या माहेरी पाटील काका काकू आमच्या शेजारी राहतात आणि त्यांचा मुलगा आणि सून पुण्याला असतात। तर ते पुण्याला आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला घरी जेवणासाठी बोलवले। एक छोटंसं गेट टुगेदर होईल, चौघांची भेट होईल। तशी आमची सांगलीमध्ये सारखीच भेट होत असते, पण इथं आल्यानंतर आम्ही सुद्धा इथे आहोत, काका काकू पण आहेत, दादा वहिनी पण आहेत। सो एक छोटंसं छानसं गेट टुगेदर होणार म्हणून त्यांनी आम्हाला घरी बोलवलंय आणि आम्ही आता तिकडेच जायला निघालोय। आपण आता लगेचच निघणार आहोत, पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण असेच छान छान व्हिडिओज मी रोज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते। अशाच व्हिडिओची मजा घेण्यासाठी सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। केलं का सबस्क्राईब? चला आता निघूयात। सगळं सामान घेतल्याची खात्री करायची आणि घरातून निघायचं। कोणाकडेही जाताना आपण काहीतरी घेऊन जातो, मोस्टली आपण फळं किंवा काहीतरी खाऊ घेऊन जातो। पण ह्यावेळी आम्ही असा विचार केला की फळं आणि खाऊ तर खाऊन संपून जातो, म्हणूनच आपण एखादी छोटीशी भेटवस्तू घेऊयात, जेणेकरून ती कायमस्वरूपी त्यांच्या घरामध्ये राहील आणि आपल्या भेटीची ती एक आठवण ठरेल आणि ती आठवण नेहमी डोळ्यासमोर दिसत राहील। त्यामुळे मग आम्ही ही छानशी भेटवस्तू घेतली। तर प्रत्येकाची प्रेम दाखवायची पद्धत ही वेगळी असते। कोणी खाऊ घेऊन जातं तर कोणी भेटवस्तू घेऊन जातं, पण अट्टहास हाच असतो की आपल्या भावना, आपलं प्रेम हे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावं। मग आपण काय घेऊन जातोय हे जास्त मॅटर नाही करत। तर अर्धा-पाऊण तास आम्ही या दुकानामध्ये घालवला, छानशी वस्तू घेतली। आम्हाला काही आवडतच नव्हतं लवकर, पण फायनली आवडलं, घेतलं आणि आता आम्ही निघालोय। तर संध्याकाळची वेळ आहे, असं वाटलं होतं की खूप जास्त ट्रॅफिक असेल, कारण वीकेंड पण आहे, पण तसं काही झालं नाही। आम्ही अर्ध्या तासातच त्यांच्या घरी पोहोचलो आणि घरी गेल्या गेल्या गप्पा चालू झाल्या। गप्पा काय संपत नव्हत्या, पण जेवणाची पण वेळ झालेली। काकूंनी मस्तपैकी बेत केलेला ताट अगदी गच्च भरलं होतं। पुण्यात येऊन 15 दिवस झाले, 15 दिवसात पहिल्यांदाच इतकं पोटभर आम्ही दोघेही जेवलोय। सो काही नाही, गप्पा वगैरे केल्या जेवणानंतर पण, आणि मग वेळ कसा निघून गेला कळलंच नाही। आम्ही घरी यायला निघालो तर आता वाजलेत संध्याकाळचे रात्रीचे 10:30 आणि जस्ट आम्ही घरी आलो। खूप छान वाटलं जेव्हा आपण अशा मोठ्या सिटीमध्ये आपल्या फॅमिलीपासून लांब येतो आणि त्यावेळेला आपल्याला कोणीतरी आपल्या जवळच्या व्यक्ती भेटतो आणि स्पेशली जर तो आपल्या गावातून असेल, आपल्या कॉलनीमधून असेल, तर एक वेगळी अटॅचमेंट असते आणि त्यांच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला सेफ वाटतं, छान वाटतं। मनामध्ये असतं की हा बाबा, आपल्याला जर काही प्रॉब्लेम्स आले तर आपण कोणाशी तरी बोलू शकतो किंवा आपल्या भागातलं कोणीतरी आपल्या जवळ आहे, ही फिलिंगच खूप महत्वाची असते। आणि हेच मी बँगलोरमध्ये ऍक्च्युली मिस करायचे। इथे आल्यावर छान वाटतंय। बाकी काही नाही, जेवण मस्त होतं, तुम्ही पाहिलंच, भरपूर पदार्थ केले होते जेवणामध्ये। आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो, वेगवेगळे विषय निघाले, वेगवेगळ्या विषयांवरती बोलत बसलो आणि वेळ कसा गेला कळलंच नाही। सो येस, हा व्हिडिओ इथंच थांबवतेय। आय होप तुम्ही आजचा हा छोटासा ब्लॉग एन्जॉय केला असेल। आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि बरेच जण आपल्या कुटुंबामध्ये ऍड होतील, जोडली जातील। लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।